माग मागच्या पार्टमध्ये आपण बघितले की नित्या समीर आणि तिच्या पहिल्या भेटीच्या आठवणीत गुंतली होती आणि तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू पसरलं होतं. आता पुढे नित्या, अगं ए बाळा, किती आवाज द्यायचा गं तुला, जेवायला येतेस ना. सुमितीताई तिला जेवायला बोलवत होत्या. आवाज आल्यानंतर भूतकाळातून बाहेर येत नित्या म्हणाली, हो आई, येतच होते बघ. ती रूमच्या दारात आली तेव्हा तिची आई तिच्या रूमकडे येतच होती. नित्या आईजवळ पोचली. तिने आईला खांद्यावर दोन्ही हात ठेवत तिला टर्न केलं आणि चालतच बोलू लागली, चल, खूप भूक लागली. काय बनवलं आहे आज खायला? वासावरून तर वाटतंय माझं फेवरेट वांग्याचं भरीत असेल, हो ना? हो, तुला बरं लगेच कळतं. असं बोलतच त्या दोघीही जेवणाच्या टेबलपर्यंत पोहोचल्या. आईने सगळं आधीच आणून ठेवलं होतं. नित्याने लगेच प्लेट्स तयार केल्या. बाबा कौतुकाने आपल्या लेकीकडे बघत होते. मग तिघेही जेवण करू लागले. नित्या, काय विचार केला आहेस तू? तुला पसंत तर आहे ना स्थळ? वसंतराव म्हणाले. बाबा, मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला. नित्या म्हणाली, ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे. फायनल डिसिजन तुझाच असेल. तुझा नकार असेल तरीही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही कळवू तसं त्यांना. तुझी खुशी जास्त इम्पॉर्टंट आहे. बाबा म्हणाले, हो, मी लवकर माझा निर्णय सांगेन. ती चेहऱ्यावर स्मितहास्य आणत बोलली. जेवण आटोपल्यानंतर, चल आई, मी तुला मदत करते. असू दे ग, करते मी. जा तू आराम कर, तुझं कॉलेज पण आहे सकाळी. सुमितीताई म्हणाल्या, ओके, ठीक आहे, बाय, गुड नाईट. गुड नाईट बाबा म्हणत तिने दोघांनाही गालावर किस केलं आणि ती तिच्या रूममध्ये गेली. दुसरीकडे समीर आणि अंकित एका कॉफी शॉपमध्ये बसले होते. ऑफिसनंतर ते इकडेच आले होते. कॉफी पीत समीर, सांग पटकन, काय चालू होतं सकाळी तुझं? तू तिचा एवढा राग का करतो? तुमची आधीपासून ओळख आहे का? पण मग काकांनी विचारलं तेव्हा तू नाही का बोलला? अंकित म्हणाला. समीर गप्पच बसतो. समीर, आय इन सर, टेल मी एव्हरीथिंग. अंकित म्हणाला, माझं प्रेम आहे तिच्यावर. आय मीन माझं प्रेम होतं तिच्यावर. 4 वर्षापूर्वी आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो. मी खूप प्रेम करायचो तिच्यावर. अगदी पहिल्या नजरेत आवडली होती ती. पण सांगता सांगता तो थांबला. पण काय झालं होतं तुमच्यात? अलग का झाला तुम्ही? आणि प्रेम होतं म्हणजे काय? तू आता नाही करत का प्रेम तिच्यावर? अंकित म्हणाला. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच, नाही, अजिबात नाही. आय जस्ट हेट हर, हेट आय लॉट. समीर रागातच बोलला. पण का? काय केलं तिने? अंकित म्हणाला. विश्वासघात केला तिने माझा. माझ्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या केल्या तिने. मी कधीच माफ नाही करू शकत तिला. नेव्हर. रागातच त्याने कॉफी कप आदळला. त्याचबरोबर इतर लोक त्याच्याकडे पाहू लागले. कम डाऊन समीर, शांत हो. अंकित म्हणाला. सॉरी. अंकितने सगळ्यांची माफी मागितली. मला नीट सांगशील का? अंकित म्हणाला. हुंकार सोडत समीर आठवणीत पोचला. तिने त्याचं प्रेम स्वीकारलं होतं. त्याच्या रिलेशनशिपला 7-8 महिने झाले असतील. कॉलेजचे शेवटचे दिवस चालू होते. तो त्याच्या पेरेंट्ससोबत काही दिवसांसाठी गावाकडे गेला होता. खूपच खेडेगाव असल्याने नेटवर्क इश्यूमुळे त्याचा हवा तसा कॉन्टॅक्ट होत नव्हता. 8व्या दिवशी तो फॅमिलीसोबत परत आला. पण त्याने तिला परत आल्याचे सांगितले नाही. त्याला तिला सरप्राईज द्यायचे होते. त्याने तिला कॉल केला. हॅलो नित्या. हॅलो जान. समीर. समीर, कसा आहेस? कधी येतोस आहेस परत? नित्या म्हणाली. मी एकदम मस्त. येईल 2 दिवसानंतर. बाय द वे, मला मिस करत होतीस का? समीर म्हणाला. हो म्हणजे नाही ते, लवकर ये. नित्या गुलाबी होत म्हणाली. हो, बरं तू कॉलेजला गेलीस का? समीर म्हणाला. हो, लेक्चर आहे. आता ठेवू का फोन? नित्या म्हणाली. ओके, टेक केअर. मिस यू. समीर म्हणाला. मिस यू टू नित्या. आय लव्ह यू. समीर म्हणाला. चल बाय. नित्या म्हणाली. ए, ही चिटिंग आहे. चल बोल पटकन. समीर म्हणाला. बाय. तिने कॉल कट करत हळूच मोबाईल डोक्यावर आपटला आणि हलकं स्मित करू लागली.
वेडी. समीर पण तयारीला लागला. त्याला कॉलेजला जाऊन तिला सरप्राईज द्यायचं होतं. थोड्याच वेळात तो कॉलेजला पोहोचला. त्याने नित्याला शोधलं, पण ती कुठेच त्याला दिसली नाही. प्रिया पण दिसत नव्हती. म्हणून त्याने त्यांच्या क्लासमेटकडे त्यांची चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं की त्या दोघी आज कॉलेजला आल्या नाहीत. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं, तर इथे तिने त्याला सरप्राईज केलं. तो विचार करू लागला. नित्याने मला कॉलेजमध्ये आलेल्याचे सांगितले, पण ती आलीच नाही. म्हणजे ती खोटं बोलली. पण ती खोटं का बोलेल माझ्याशी? ती ठीक तर असेल ना? कॉलवर आवाज तर ठीकच वाटला. तो विचारात असतानाच शनाया तेथे आली. तिने दुरूनच त्याला पाहिलं होतं. हाय समीर, शनाया म्हणाली. हाय समीर, समीर म्हणाला. किती दिवसांनी आला आहेस ना कॉलेजला? मस्त झाली वाटते तुझी गावाकडची ट्रिप, शनाया म्हणाली. समीरचं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे. तिला रागच आला. नित्याला शोधत आहे ना, शनाया म्हणाली. तिचं नाव ऐकल्याबरोबर त्याने शनायाकडे बघितले. हो, ती कॉलेजला आलेल्याचे बोलली, पण ती आली नाही आहे, समीर म्हणाला. हो का? असेल त्या देवांशबरोबर फिरत, शनाया तिरकसपणे बोलली. व्हॉट यू मी काय बोलतेस तू? हे समीर खरं तेच बोलते. दिसते तेवढी साधी नाही आहे ती. तू नव्हतास तर मज्जा हो. त्यांची आत्ताही सोबतच असतील, शनाया म्हणाली. काय बोलते शनाया? तोंड सांभाळून बोल. ती असं काय करणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, समीर म्हणाला. तू मला का ओरडतोस? तुला खरं वाटत नाही त्याला मी काय करू? एक मिनिट, म्हणत तिने आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी केलं आणि त्याच्यासमोर पकडत म्हणाली. बघ, तो नित्या आणि देवांचा फोटो होता. शनायाने आणखी 2-3 फोटोज दाखवले. त्याच्या मनात चलबिचल चालू झाली. तरीही तो म्हणाला, ते दोघे चांगले फ्रेंड्स आहेत म्हणून ते नेहमी सोबत असतात. हे फोटोज तेव्हाच काढलेले आहेत, समीर म्हणाला. पण आताच्या बोलण्यात तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. तो तिला समजावतोय की स्वतःला समजलं नाही. ओके, तर तुला आताही विश्वास नाही? एक काम कर, तू इथल्या जवळच्या गार्डनमध्ये जाऊन बघ. तुला ते नक्कीच तेथे दिसतील, शनाया म्हणाली. समीर विचारातच गुंतलेला गाडीजवळ गेला. त्याने गाडी स्टार्ट केली व तो तेथून निघाला. गार्डनच्या दिशेने तो निघताच शनायाच्या चेहऱ्यावर खुनशी हसू दिसू लागलं. तिला माहीत होतं ते त्याला नक्कीच तेथे सापडतील, कारण तिच्या एका फ्रेंड्सने त्यांना थोड्या वेळापूर्वी तिथे बघितलं होतं. माझ्याशी पंगा घेतेस काय नित्या? मिडल क्लास स्टुपिड गर्ल. तू माझ्या समीरला माझ्यापासून दूर केलंस ना? बघ आता नाही तुझ्या समीरला तुझ्यापासून दूर केलं तर नावाची शनाया नाही. शनाया खिदळू लागली. शनायाचे कुटील डाव समीरच्या लक्षातच आले नाही. थोड्याच वेळात समीर गार्डनमध्ये पोहोचला. तो गाडी पार्क करताना त्या देवाची गाडी तिथे पार्क केलेली दिसली आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तरीही तो हळूहळू चालत आतमध्ये गेला तर त्याला झुडपाच्या आडून नित्या उभी दिसली. तो थोडा समोर गेला. समोरच बघून त्याचे डोळे विस्फारले. काळजात चर्र झालं. समोर त्याला नित्या उभी दिसली. तिच्या समोर गुडघ्यावर देवांश हातात रेड रोज घेऊन हसत तिच्याकडे बघत होता. तिनेही हसत रोज हातात घेतलं. हे बघून समीरला चक्कर यायचीच बाकी राहिली होती. तो पूर्णपणे तुटून गेला. त्याच्या पायातलं बळ कुठेतरी लुप्त झाल्यासारखं वाटलं. कोणीतरी त्याच्या काळजावर घाव घालून त्याचे तुकडे तुकडे केले असंच वाटत होतं. तो क्षणभरही तिथे थांबला नाही. पुढची काही शहानिशा करता तो तेथून रागानेच निघून गेला. डोकं सुन्न पडलं होतं. त्याची विचारशक्ती फुटली. तिच्यावरचा विश्वास डगमगला. तिला जाब विचारावा एवढेही भान त्याला उरले नाही. जे त्याला दिसले त्यावर त्याने विश्वास ठेवला. पण त्याला त्याच्या शेजारी बसून परफेक्ट म्हणत पोट धरून हसत असलेली प्रिया दिसली नाही. त्याला तेवढं भान तरी कुठं होतं म्हणा. देवांशला एक मुलगी आवडत होती आणि त्याला तिला प्रपोज करायचं होतं. त्याचीच प्रॅक्टिस चालली होती. वेळेवर गोंधळ होऊ नये म्हणून त्या दोघी त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेत होत्या. फ्रेंड्स होत्या त्या. त्याच्या मदत करणं कर्तव्य होतं. पण हे कुठं समीरला माहीत होतं. म्हणतात की कानाने ऐकलेल्यापेक्षा डोळ्याने बघितलेले खरं असतं. पण कधी कधी आपण जे डोळ्यांनी बघतो ते खरंच असेल असं नाही. या घटनेनंतर तो कधीच तिच्याशी नीट बोलला नाही. तिचे कॉल घेत नव्हता.
तिच्या मेसेजना रिप्लाय करत नव्हता ना तिला त्याने कसला जाब विचारला. तिला कंटाळून त्याने तिला एक मेसेज केला, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तुझ्यासारख्या विश्वासघातकी व्यक्तीशी मला नाते नको आहे. लिव्ह मी, आय हेट यू. परत मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. आणि त्यानंतर तो कधीच तिला भेटला नाही. ती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. कॉलेजचे पण एक्झाम असल्याने लेक्चर नव्हतेच. फक्त सबमिशनसाठी तो 1-2 दिवस जाऊन आला. त्यात पण ती दिसणार नाही याची काळजी त्याने घेतली होती. तिचा नंबर त्याने ब्लॉक केला होता. त्यानंतर त्याने आजच तिला बघितलं होतं. त्याचा खूप मोठा गैरसमज झाला होता. त्याने वेळीच तिला याबद्दल विचारले असते तर आज कदाचित ते एकत्र असते. समीरने हे सगळं अंकितला सांगितलं. त्याने जे बघितलं त्याला तेच खरं वाटत होतं आणि अंकितला तो तेवढंच सांगू शकला. ते ऐकून अंकितला शॉकच लागल्यासारखा झाला. पण लगेच भानावर येत समीरला म्हणाला, सम्या, खूप सोसलं रे तू, पण मला ती तशी वाटली नाही. कदाचित तुझा काही गैरसमज झाला असेल. तू तिला त्याबद्दल विचारायला हवं होतं. बस झालं, मला आता तिचं नावसुद्धा ऐकायला नको आहे. इथेच थांबवतो विषय, समीर म्हणाला. बरं, मग पुढे काय करायचं ठरवलं आहेस? नकार देणार आहेस? पण काकूंना ती हवी आहे सून म्हणून, अंकित म्हणाला. हो, नकारच देणार. मला ती परत माझ्या आयुष्यात नको आहे, समीर म्हणाला. ओके, बरं चल निघूया, उशीर होईल घरी जायला, अंकित म्हणाला. समीरने बिल पे केलं आणि ते तिथून बाहेर पडून घरी निघाले. तर हे कारण होतं त्यांच्या तिरस्काराचं. पण यात तिची चूक नसताना खूप काही सहन करावं लागलं. रागात माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते म्हणतात ते खरंच आहे. त्याने विचार करून तिला तिच्या कृत्याबद्दल विचारलं असतं तर वेळीच त्याला खरं काय ते समजलं असतं. असो, पुढे काय होईल का लग्न त्यांचे? तो होकार देईल काय? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ ऐकत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.